वेगवान स्वरूपात अवघ्या आठवड्याभरात सोनं 3,000 रुपयांनी तर चांदी 3,500 रुपयांनी महागलेली आहे। सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 1,02,388 रुपये झाली आहे। सोनं अवघ्या 8 महिन्यात 26,000 महाग झालेले आहे। गोकुळने येत्या 1 सप्टेंबरपासून म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केलाय। या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस आणि गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे 4.5 ते 5 कोटींचा ज्यादाचा दर मिळणार आहे। सद्यस्थितीमध्ये गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लाखोंच्या संख्येने गणेश भक्त गणपती दर्शनासाठी मुंबईत येतात आणि त्यामुळे मध्य रेल्वेने आजचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। ब्लॉक रद्द केल्याने गणेश भक्तांना दिलासा मिळालाय। नोकरदारांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने मोठा निर्णय घेतलाय। आता 6 महिन्यांपेक्षा कमी काळ नोकरी केली असेल तरीही तो व्यक्ती पेन्शनसाठी पात्र असणार आहे। महिनाभर काम केलेल्या व्यक्तीलाही ईपीएसचा लाभ दिला जाणार आहे। गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात होणारी कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वाहन चालकांची गैरसोय टाळली जावी म्हणून गणेशोत्सवाच्या शेवटच्या 7 दिवसात पुणे शहरातील 4 रस्ते ठराविक अंतरासाठी सायंकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। तसंच शहरातील 12 जड रस्त्यांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सोयीचं व्हावं म्हणून वाहतूक शाखेने 27 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी नागरिक आपली वाहनं पार्क करू शकणार आहेत अशी माहिती वाहतूक खात्याने दिली आहे। विरार डहाणू दरम्यान सुरू असलेलं रेल्वे चौपदरीकरणाचं काम 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर या मार्गावर दररोज 200हून अधिक लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत। यामुळे या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदा विक्रमी कर वसुली केलेली आहे। 1 एप्रिल ते 29 ऑगस्ट दरम्यान तब्बल 1,36,967 मालमत्ताधारकांनी 483.8 कोटींचा कर तिजोरीमध्ये जमा केल्यानं पनवेलच्या विकासाचा श्रीगणेशा होणार आहे। एसआरएच्या 22 सेवा आता शासनाच्या आपलं सरकार या पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची एसआरएच्या कार्यालयामध्ये वारंवार चक्रा मारण्यापासून सुटका होणार आहे। या ऑनलाईन सेवांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आणि प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत शाळांवर आतापर्यंत काय कारवाई केली अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला कारवाईबाबत अधिक माहिती देण्याचे निर्देश दिलेत। ठाण्यामध्ये 70 शाळा अनधिकृत आहेत आणि त्यापैकी 30 शाळा बंद केलेल्या आहेत। आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात।